धमक्या, खून, पैसे हेच सगळं चाललंय, हे जे महाराष्ट्रात आम्ही कधीच आधी नाही पाहिलेलं. खरं तर पण ताई, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही आणि अजितदादा एकत्रित येऊन निवडणूक लढतायत, परंतु भाजप या सगळ्या संदर्भात मात्र आक्षेप जोरदार पद्धतीने घेताना पाहायला मिळते. अजित पवारांवरती टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणात होते. ठीक आहे, आम्ही बोलतो तसे आमची ऐकायची ताकद असली पाहिजे. पण एक गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पक्ष आरोप अजितदादांवर करते, पण एकत्र कामही करते. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन केलं पाहिजे की ते जेव्हा आरोप करतात त्याच्यात खरंच तथ्य असतं का नाही. परंतु तुम्ही म्हणतात की भाजपने आता आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित आलेला आहे. अजित पवारांनी देखील TV9 मराठीच्या मुलाखतीत सांगितलं की लवकरच झेडपीच्या निवडणुका झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भातली निर्णय घेऊ, अशा पद्धतीचं त्यांचं मोठं वक्तव्य आहे. कशा पद्धतीने या वक्तव्याकडे बघता अजित पवारांनी? मी काय हे वक्तव्य, मी तो इंटरव्ह्यूज पाहिलेला नाही, त्याच्यामुळे मी तुमच्याचकडून ऐकते. त्याच्यामुळे मी तो इंटरव्ह्यू आणि त्यांची काय भूमिका आहे ही समजून घेईन आणि नक्की तुम्हाला बाईट देईन. परंतु खालती तळागाळामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या जास्त संभ्रमात आहे, कारण की पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित आलेला आहात, परंतु राज्यभरातली महापालिकेची परिस्थिती बघितली तर तुम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात काही महानगरपालिका लढवतात. दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्रित होणार आहेत का, हा प्रश्न आहे ताई. नाही, आता आम्ही पिंपरी चिंचवड आणि पुण्यासाठीच फक्त एकत्र लढतो आहे. बाकीच्या राज्यात प्रत्येकच पक्ष वेगळ्या परमिटेशन कॉम्बिनेशन्समध्ये लढतोय. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये नक्की कोण कुणाबरोबर आहे ह्याचा हिशोब खरंच सगळ्यांसाठीच कन्फ्युजिंग आहे. त्यामुळे मला वाटतं हे इलेक्शन एकदा संपू द्या आणि त्याच्यानंतर शांतपणे महाराष्ट्राचा आपण विचार करणं गरजेचं आहे. दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येतात आणि त्यांनी स्वतःची एक राजकीय युती आणि घरगुती संबंध देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेत. दोन्ही पवार काही काळांकरता, अर्थात अजित पवार शरद पवार काही वेगळ्या कारणकरता वेगवेगळे झाले. दोन्ही पवार देखील एकत्र येतील आणि तुमची ही संमती असेल का? अर्थात तुम्हाला हे आनंद वाटेल का राजकीय दृष्ट्या देखील? एक तर आमच्या फॅमिलीमध्ये कधीच अंतर आलं नव्हतं, त्याच्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध तसेच राहिले आणि त्याच्यात आम्ही कधीच अंतर किंवा कटुता यूज दिली नाही. आमचे राजकीय मतभेद कालही होते, आजही आहेत आणि पुढे ते कसे राहतील ह्याच्याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते. पण आमचे वैयक्तिक कौटुंबिक आणि आम्ही काम जेव्हा करतो, हा पक्ष फक्त काय आमचा नाही आहे ना, दादांचा, माझा किंवा साहेबांचा, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे आणि गेले 6 दशक जे लोक साहेबांबरोबर राहिले त्यांचा आहे. जो काय निर्णय होईल तो फक्त एक कौटुंबिक नसेल, राष्ट्रवादी कुटुंब तो निर्णय घेईल. खरं तर पण दोन्ही राष्ट्रवादी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित येते. खालती तळागाळातल्या कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आली की राजकीय ताकद वाढेल आणि आगामी महानगरपालिका ज्या काही निवडणुका येतील, राजकीय जो काही पाथवे असेल तो क्लिअर कट होऊन जाईल म्हणून. तर त्याला तुमची मान्यता असणार आहे का? जो पक्ष निर्णय करेल, मान्यता, आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो आणि पक्षामध्ये मीटिंग प्रत्येक नेता पदाधिकारी ह्याच्याशी चर्चा करूनच या पक्षात निर्णय होतात. खरं तर पण ते